श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 28 कर्मविपाक मातंग कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र इच्छा झाली आहे. ती कथा मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, मला कोणत्या पूर्वकर्मामुळे हीनदशा प्राप्त झाली असे मातंगाने विचारले असता श्रीगुरु त्याला म्हणाले, पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मामुळे इहजन्मी त्याचे भोग भोगावे लागतात. दोष किंवा पापकर्मे अनेक प्रकारचे असतात व प्रत्येक पापकर्माचे फळ भोगावे लागते. त्याविषयी मी तुला सविस्तर सांगतो, ऐक. ब्राह्मणाने अन्य कोणीही अनाचाराने वागला तर त्याला हीन जातीत किंवा कृमीकीटक पशुपक्षी इत्यादी योनीत जन्म घ्यावा लागतो. आपल्या आईवडिलांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यास त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीनकुळा जन्म घ्यावा लागतो. जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो, सदैव असत्य बोलतो, जीवहिंसा करतो, आपल्या कन्येची विक्री करतो, खोटे साक्ष देतो, त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. घोड्यांची विक्री करणारा, परस्त्रीशी संग करणारा, रानाला आग लावणारा, तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्मे न करणारा, आपल्या घरातील कपिला धेनूचे दूध देव ब्राह्मणांना न देता स्वतःच सेवन करणारा नीच गतीला जातो. आपल्या आईवडिलांची सेवा न करणारा, त्यांचा सांभाळ न करणारा, आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा 7 जन्म कृमीकीटक होतो. सप्तात्री ब्राह्मणाची निंदा करणारा, त्याच्या उपजीविकेचा अपहार करणारा, तळी विहिरी नष्ट करणारा, शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा, ब्राह्मणांची घरेदारे नारा हीनकुळा जन्मास येतो. आपल्या स्वामी, गुरु, शत्रू, मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतितगृही जन्म घेतो. दारे आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही, राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो, वैश्वदेवाच्या वेळी दारे आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो, त्याला कोंबड्याचा जन्म मिळतो. जो गंगातीर्थाची निंदा करतो, रणांगणातून पळून जातो, पर्वकाळी किंवा एकादशीला जो स्त्रीसंग करतो, जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवतो, तो चांडाळ योनीत जन्म घेतो. उन्हाळ्यात एखाद्या पुण्यवंत माणसाने पानपोळी घातली असता त्याला जो विघ्न निर्माण करतो, त्याला हीनयोगी प्राप्त होते. रोग्याची नाडी परीक्षा न करता जो औषधोपचार करतो, दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो कारणामांदींचा मंत्र जप करतो, तो महापापी होय. जो आपल्या गुरूंची व हरिहरांची निंदा करतो व अन्य देवतांची पूजा करतो, तो महापातकी होय. त्याला हीनकुळा जन्म मिळतो. जो वर्णधर्माचे पालन करत नाही, अपात्र माणसाला मंत्र शिकवतो, तो पापवंशात जन्म घेतो. जो आपल्या गुरुची निंदा करण्यात आनंद मानतो, जो विद्वान ब्राह्मणाचा द्वेष करतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. जो आपल्या गुरूंची पूजा करतो व त्याचवेळी दुसऱ्या देवाची व दुसऱ्या गुरूंची निंदा करतो, त्याला अपस्मार रोग होतो व ज्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते. जो आपल्या आईवडिलांचा त्याग करून वेगळा राहतो, तो महारोगी होतो. जो दुसऱ्याचे उणे दुणे 4 चौघात बोलून दाखवितो, तो हृदयरोगी होतो. जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो, तो निपुत्रिक होतो. त्याला पुत्र झालास तर तो जगत नाही. तो वेदशास्त्र पुराणांचे श्रवण पठण करीत नाही, तो बहिरा अंध होऊन जन्मास येतो. जो पापी माणसाशी मैत्री करतो, त्याला गाढवाचा जन्म मिळतो. पापी माणसाकडून औषध घेतो, तो हरिण होतो. ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो. मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात. सुवर्ण चोरी करणाऱ्याला नखे कुजण्याचा रोग होतो. गुरुस्त्रीकडे जो वाईट नजरेने पाहतो, तो कुष्ठरोगी होऊन जन्मास येतो. दुसऱ्याच्या सेवकाला फूस लावून पळवितो, त्याला सदैव तुरुंगवास भोगावा लागतो. जो परस्त्रीची चोरी करतो, तो जन्मताच मंदबुद्धीचा होतो. शेवटी तो नरकात जातो. सापांना ठार मारणारा सर्पयोनी जन्मास येतो. अशी अनेक पापकर्मे आहेत व त्यांचे फळे भोगावे लागतात. आता चौर्यकर्माबद्दल सांगतो. सुवर्ण चोरी करणाऱ्याला परमारोग होतो. पुस्तकाची चोरी करणारा अंध होतो. वस्त्र चोरी करणारा दमेकरी होतो. सार्वजनिक संपत्तीचा अपार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो. दमेकऱ्याची चोरी करणाऱ्यास तुरुंगवास भोगावा लागतो, असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे. परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूची चोरी करणारा निपुत्रिक होतो. अन्न चोरी करणाऱ्यास पानधरी रोग होतो. धानधान्यांची चोरी करणाऱ्याच्या शरीराला जन्मताच दुर्गंध येतो. परस्त्री, परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो. पाने, फुले, फळे चोरणाऱ्यास खरूज रोग होतो. कांस्य, ताम्र, लोह, कापूस, मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो. देवद्रव्याचा अपहार करणारा, देवकार्यांचा नाश करणारा, भक्षण करणारा पंडुरोगी होतो. दुसऱ्याचे भूमिगत धन चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो. धेनू धनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो. दुसऱ्याच्या घरातील भांडी कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो. मधाची चोरी करणारा बेघर होतो. श्रीगुरु त्या पतिताला म्हणाले, या चौर्यकर्माबद्दल ते जन्म घ्यावे लागतात. आता व्यभिचारासंबंधी महाभारताच्या शांती पर्वात श्रीव्यासांनी काय सांगितले ते सांगतो, ऐक. परस्त्रीला आलिंगन दिल्यास 100 जन्म श्वानयोनीत जन्म घ्यावा लागतो. त्यानंतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो. परस्त्रीची योनी पाहणारा जन्मांध होतो. भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो. त्यानंतर त्याला सर्पयोनीत जन्म घ्यावा लागतो व शेवटी तो नरकात जातो. मित्राची पत्नी मातेसमान असते. तिच्याशी संग करणारा श्वानयोनीत जन्मास येतो. परस्त्रीचे मुखावलोकन करू नये, ते वाईट
वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो. हीन जातीच्या स्त्रीची व्यभिचार करणारा श्वानयोगी जन्म घेतो. श्री गुरूंचे हे निरूपण शांत चित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतींनी विचारले, स्वामी, आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याच्या हातून एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते? त्यावर श्री गुरु म्हणाले, केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही. मोठ्या पापकर्मांची मनाला बोचणी लागल्यास त्याला प्रायचित्त आहे. त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा, सालंकृत गोदन करावे, ते शक्य नसेल तर यथाशक्ती प्रवदान करावे. केवळ अजाणतेपणे पाप घडल्यास प्रायचित्ताने शुद्धी होते. अशा वेळी गुरुसेवा केल्यास गुरु निवारण करील. 200 प्राणायाम व पुण्यतीर्थात 10 वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होत. त्याचप्रमाणे 3 गुंजा सुवरदान करावे. 2 योजनेपर्यंत नदी तीराने तीर्थयात्रा करावे. पती आणि पत्नी यापैकी कोणी एकाने पाप केले असेल तर दोघांनी प्रायचित्त घ्यावे. त्याचप्रमाणे गायत्रीचा 10,000 जप करावा. 12 सप्तार्ती ब्राह्मणांना भोजन द्यावे. 1,000 तिलाहुती द्याव्यात. याला गायत्री कृच्छ असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्राजाप्रत्य कृच्छ, अतिकृच्छ, पूर्णकृच्छू करावे. त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेले पापे नष्ट होतात. समुद्र सेतू संबंधी स्नान केल्यास भ्रूण हत्या व कृताग्नी पातकांचा नाश होतो. विधिपूर्वक 1 कोटी गायत्री मंत्राचा जप केल्याने ब्रह्महत्या पातकाचा नाश होतो. 1 लक्ष गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकाचा नाश होतो. अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी करावयाचे स्नान, दान, जप, तप, उपोषण, तीर्थयात्रा आदी गोष्टी सांगितल्या. पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीत जावे असे वाटेना. श्रीगुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जाण्यास सांगितले. तो जाण्यास तयार नव्हता. इतक्यात त्या मातंगाची बायका मुले तेथे आली. त्याची पत्नी म्हणाली, माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे. बराच वेळ झाला तरी ते घरी परत आले नाहीत, म्हणून ह्यांना शोधित आम्ही येथे आलो आहोत. ती त्याच्याजवळ जाऊ लागले तेव्हा तो मातंग म्हणाला, मला स्पर्श करू नकोस, मी ब्राह्मण आहे. लोकांनी तिला घडलेली हकीकत सांगितले तेव्हा ती शोक करीत श्रीगुरूंना म्हणाली, स्वामी, हे काय हो झाले? आता मी काय करू? मी आपणास शरण आले आहे. कृपा करा, माझ्या पतीची व माझी ताटातूट करू नका. मग गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता तू आपल्या घरी जा. तुझ्यामुळे तुझी पत्नी व मुले दुःखी झाले तर तुला सद्गती प्राप्त नाही होणार. ज्याला संसारात रस नाही त्याने बायका मुलांच्या भानगडीत पडू नये. पण एकदा संसारात पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो. तू सूर्य चंद्राला साक्ष ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस. आता त्याचा त्याग केलास तर तू सद्गती मिळणार नाही. श्री गुरुने असे सांगितले असता तो मातंग म्हणाला, स्वामी, मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे. मग मी पुन्हा जातीहीन कशाला होऊ? तो असे म्हणाला असता श्रीगुरूंनी विचार केला, याच्या शरीरावर विभूती आहे, त्याचाच हा परिणाम आहे. ती धुतली की त्याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल. श्रीगुरूंनी एका लोभी संसारसक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले, तू या मातंगावर स्वहस्ते पाणी होत, म्हणजे याच ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल. त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली व मातंगाच्या अंगावर ओतली. त्यामुळे श्रीगुरूंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्या क्षणी त्या मातंगाचे जातीस्मरण नाहीसे झाले. तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला, मी इथे कसा आलो? तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मला काही समजत नाही. मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला. हा सगळा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूंची लीला अघात आहे त्यांना पुन्हा एकदा कळले. त्यावेळी तेथे असलेले त्रिविक्रम भारती श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, भस्माच्या प्रभावाने त्या मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले व ते भस्म धुतले गेले असता त्याची स्मृती नाहीशी झाली. हा भस्माचा प्रभाव मोठा अद्भुत आहे. मला त्याविषयी सविस्तर सांगा. त्रिविक्रम भारतीने अशी विनंती केली असता श्रीगुरूंनी भस्म महात्म्य सांगण्याचे मान्य केले. अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील कर्मविपाक मातंग कथा नावाचा अध्याय 28वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त.